मी सचिन तुकाराम हाके. आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढे आहे, गेल्या 15 दिवसामध्ये अतुल बळवंत हाके आणि विद्या नितेश हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन धांदट खोटे आरोप केलेले आहेत. आमचा वाद हा जमिनीचा वाद असून आमच्या आजोबाच्या नावाची जमीन होती. ती जमीन चुलत्यांनी वडील अनपढ असल्यामुळे आजोबाही अनपढ आहेत, त्यांचा गैरफायदा घेऊन त्याची जमीन त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि ते जमीन तशी विकताही येत नाही. तर ह्या व्यक्तीने जमीन ती मुलांच्या नावावर खरीद पत्र केलं. खरीद पत्र होताना वारसांची नावं लागतात किंवा त्यांची संमती लागते, त्यांनी ते काहीही केलेलं नाही आणि यांनी खोटे पुरावे असे जमा करून 60-12 वगैरे दाखवतोय. हे धांदट खोट आहे. आम्ही आणि हा जमिनीचा वाद हा न्यायालयात गेला असल्यामुळे हा न्यायप्रविष्ट आहे. आणि आता गेल्या 2025 साली ते जमिनीत आले, त्यांनी माझ्या भावाला मारहाण केली, पाठी ट्रॅक्टर आणला, त्यांनी पुरा पिकाचं नुकसान त्यांनी केलेलं आहे. भाईचे बोलून त्याला भावाला मारला माझ्या, त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सांगलीला ऍडमिट पण होता तो. तेव्हा मी मुंबईला होतो, माझा मुलगा मुंबईला होतो. आम्ही आल्यानंतर कळलं की यांनी हे सगळं षडयंत्र रचलेलं यांनी आणि यांनी त्यांना फक्त जमीन बळकवायची आहे, दुसरं यांना काही नाहीये. हे कॅरेक्टरलेस लोक आहेत. दुसरी गोष्ट याच्यामध्ये हे मोठा हा टोळीच एक प्रकारची याच्यामध्ये सामील आहेत दादासाहेब अनुशे आणि नाथा पुजारी, यांचे मेन मोर्चे आहेत. हे यांना पुढे करून फक्त की विद्या आणि हा अतुल हे फक्त प्यादे आहेत त्याच्यामध्ये. हा विद्या फक्त पुढे येऊन एक बोलते, कारण का विद्या ही फक्त महिला म्हणून पुढे येते की ह्यांनी काय तर असं हुसकवते की हिने मला काय तर बोलावं, हिने काय करावं, हिने प्रवृत्त करायचं. हे कॅरेक्टरलेस लोक आहेत. त्यांच्यावरती साहेब 420 गुन्ह्यांचे दाखल यांच्यावर झाला पाहिजे. त्यांनी पोलीस प्रशासनाला वेटीस धरलेलं आहे, तहसीलदारला वेटीस धरले, तलाठीला वेटीस धरलं. हे तर त्यांनीही सांगितलं होतं हा जमिनीचा वाद असल्यामुळे हा भावकीला घ्या किंवा 4 लोक तुमची जमा करा आणि आपला हा वाद मिटवा. भावकीच्या एकूण 4 मिटिंग झाल्या. 4 मिटिंग मध्ये भावकीने पण तुला सांगितलं भावाभावाचा विषय आहे, जमिनीचा विषय आहे, तर तुम्ही बसून मिटवा. 2 पावलं तू पाठीसर किंवा 2 पावलं त्याला पाठीसर वाद मिटवून टाका. तर यांनी भावकीलाही बदनाम केलं तिथे. भावकीला बदनाम केलं. भावकी म्हणली बाबा नसले मिटत तर मिटिंग घेऊ आमच्यासोबत. नंतर त्याच्यानंतर नातेवाईकासोबत मिटिंग झाल्या. नातेवाईकांनी सांगितलं वडिलोपरी जमीन असल्यामुळे ही जमीन ही निम्मी झालीच पाहिजे. तर त्यांचंही त्यांनी ऐकलं नाही. त्याच्यानंतर तो पोलीस प्रशासनाकडे गेला. पोलीस प्रशासनाने त्यांनी पण ते सांगितलं त्याला. तर ह्या व्यक्तीने पोलीस प्रशासनाला बदनाम आहे, ते कॅरेक्टरलेस सांगतोय, तहसीलदार बदनाम आहेत. म्हणजे हा प्रशासनाला पण हा व्यक्ती करतोय. हा व्यक्ती हा मी सर्वजण हे बदनाम हा व्यक्त करायचा. हा स्वतःला सांगतो मी सिव्हिल इंजिनियर हा इंजिनियर, हा काही ना हा फ्रॉड माणूस आहे, चित्तर माणूस आहे हा. आणि हा इतर सांगतो मी इथे राहतो तिथे राहतो, हा राहतो गोशाळेमध्ये. हा दुसऱ्याला बोलतो हा आरोपी तो आरोपी. आरोपी हे खरे आरोपी हे विद्या आणि हा नेते आपला अतुल हाके आहे. त्यांना दुसरं कॅरेक्टर काय सांगा उद्योग आहे. दोघं 24 तास दोघं फिरतात, त्याला बदनाम कर त्याला बदनाम कर. त्यांच्या बॅकिंगला हा दादासाहेब अनुशे आणि हा नाथा पुजारी यांचाही तुम्ही बॅकग्राऊंड चेक करा. या लोकांनी काय आतापर्यंत केलेलं यांच्यामध्ये. नाथा पुजारी अख्ख्या आंबेमळ्यामध्ये केले आणि ह्या दादा अनुशेनी आनसवाडीमध्ये यांचे काय यांचे बघायची काय प्रवृत्ती या लोकांची. आणि एक आम्ही राहिलो पण आमच्या घरात वाद लावून या लोकांनी टाकलेली. आणि हा अतुल हाकेचा आमचा वादविवाद नव्हता आणि ह्याच्या पहिले कधी नाही झाला. आणि ह्या 2025 पासून वादविवाद लावा ह्याला कारण दादा अनुशेच आहेत. आणि आम्ही दादा अनुशेला गेल्या आठवड्यामध्ये फोन केला होता, मी गुढीपाडव्याला मी येतोय गावी, बसून ती मिटवून टाका तुम्ही. तर तेव्हा त्यांनी सांगितलं ही मुलं दोन्ही झालीत पागल. त्या भाषेत त्यांचं माझ्याकडे रेकॉर्ड सुद्धा आहे दादा अनुशेचं. ती स्वतः म्हणतो ही विद्या आणि हा अतुल ही पागल झालेली तिथे आमचं ऐकत आहे, तुम्हाला जे काय करायचं तुमच्या हिशोबाने तुम्ही करा. त्याच्यामुळे आज आम्ही ही पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली की नाहक माझ्या भावाला माझ्या वहिनीला ते बदनाम करतात. आणि आम्ही राहतो मुंबईला, मी आणि माझा मुलगा मुंबईला असल्यामुळे तो मुलगा आता 12वी शिकतोय, तरीही त्यांनी त्याचं नाव टाकलं याच्यामध्ये. म्हणजे नाहक ते त्याचे चारित्र्य करायचं म्हणजे लोकांचे आहेत त्यांची टोळी. हे मी तर म्हणतो यांच्यावरती 420 केस गुन्हा दाखल व्हावा या लोकांच्यावरती, त्या दोघांच्या वरती. यांना हात टाकलं पाहिजे. आज ही विद्या म्हणते की माझ्या जीवाला धोका आहे यांच्याकडून. मग तुझ्या जीवाला धोका असताना मग तुझा बीर कसा पुढे तुझ्या नवऱ्याने कंप्लेंट करायला पाहिजे ना तिथं पोलिटिशियनला. तुझा नवरा इथं बीर येतो याचा अर्थ काय. त्यांना पोलीस प्रशासनाचं विचारलं तुला धोका आहे ना, मग तुझा नवरा काय येत नाही, मग तुझा बीर कसा पुढे येतोय. म्हणजे तू त्याची बायको माहेरी सोडतो ह्याचं इकडून तुम्ही दोघं पुढे काय करताय. साहेब ही कॅरेक्टरलेस लोक आहेत, ह्यांच्यावरती
लगेच मी ताबडतोब यांच्यावरती 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा यांच्यावरती. हे दुसरं काही करू शकत नाही. आयुष्यात यांनी तेच कर केलंय. दादा अनुषानी हा नाता पूजन यांचं बघा तुम्ही, कधी पण यांनी तेच धंदे केले नाही. अख्ख्या आमच्या कुटुंबामध्ये यांची वाद लावलेले आहेत. कुटुंब वाद नव्हते आमच्यात. 50 वर्षामध्ये आमचे वाद नव्हते. 50 वर्षापासून माझे वडील जमीन करत होते, त्याच्यानंतर माझा भाऊ जमीन करतोय. जर त्यांना जर अतुल हाकेला आणि विद्या हाकेला जर जमीन हिस्सा पाहिजे असेल ना, तर त्यांनी एवढं की न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये आहेच. तर न्यायालयामध्ये जेव्हा ते निकाल लागेल तेव्हा त्यांनी यावं, त्यांच्या इशाराची जमिनी असेल ती त्यांनी घ्यावी. आम्ही त्याला आमचं दुमत नाहीये. परंतु नाराजी पोलीस प्रशासनाला बदनाम करतात, तहसीलदारला बदनाम करतात, तलाठ्याला बदनाम करतात, भावकीला बदनाम करतात, नातेवाईकांना बदनाम करतात ना, ही त्यांनी कुठे थांबवलं यावं. त्यांनी की नाराज बदनाम करून हे बदनाम माणूस होत नसतो. त्याच्यावर स्वतःचं काय कॅरेक्टर आहे ते समोर येतं. हे कॅरेक्टर घडवण्यासाठी हा तुम्ही जर खरं काय पाहिजे असेल ना तुम्हाला, हा दादा अनुशे आणि हा नाता पुजारी यांना तुम्ही समोर घ्या आणि त्यांना पोलीस प्रशासनासमोर, मेन म्हणजे मी सांगतो पोलीस प्रशासनासमोर ह्या दोघांना बसवा तुम्ही, नाता पुजारीला आणि दादा अनुशेला. यांनी काय काय षडयंत्र रचलं आणि हे आता काय आम्हाला बघायला लागलं तुम्ही. आज आमची बायका सोडून आम्ही मुंबईवर गावी आलोय, त्यांच्यासाठी आलो आम्ही. त्यांना काम धंदे नाहीत म्हणजे असे ते विद्या आणि अतुल असे फिरता नुसते. आम्ही काम नसू इथे यांच्या पाठी येतो. उद्या जर माझ्या भावाला काय कमी जास्त झालं तर त्याला कोण जिम्मेदार राहणार आहे. माझ्या उद्या भावाला जर कमी जास्त काय झालं किंवा माझ्या भाऊजाला किंवा भावाच्या मुलीला काही कमी जास्त झालं तर याला सर्वस्वी जिम्मेदार हा दादा अनुशे नाता पुजारी राहील. आणि त्याच्यानंतर ही विद्या ही जाणून बुजून पुढे येते की बाबा हुसकवते मी पुढे येऊन मला काय तर करावं. ही या मनोवृत्तीची बाई आहे. तिचं पहिलं कॅरेक्टर लेस लोक आहेत साहेब. त्या कॅरेक्टर लेस लोकांची काय तुम्ही त्यांच्यावर काय गुन्हे दाखल, जेवढे होतील तेवढे कडक गुन्हे दाखल करण्यात यावे यांच्यावरती. आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे, हे पोलीस प्रशासनाला सुद्धा हे बदनाम करायला लागले. आता आज पोलीस प्रशासनाला बदनाम केलं, तहसीलला बदनाम केलं, नातेवाईक बदनाम झाले, आमची भावभावकी बदनाम झाली याच्यामध्ये. म्हणजे नक्की आहेत तरी कोण आहे, म्हणजे ऐकणार कोण पण लोकांचं आहे. म्हणजे आता उपोषण करतो म्हणजे सहानुभूती मिळवणार, म्हणजे आमचा अन्याय झाला. कसला अन्याय तुमच्यावरती? तर तुम्ही आजोबाला फसवू शकता, चुलत्याला फसवू शकता, स्वतःच्या वडिलाला तू फसवतो, तर तू बाकी जनता काय घेऊन बसलं. आणि ही विद्या आली कधी? विद्या हे 2-3 वर्षापूर्वी लग्न झालेली मुलगी, ती आम्हाला शिकवते माझी जमीन. तिची जमीन आली कुठून जमिनीची? 3 वर्षापूर्वी ह्या जमिनीचं काय समोर जमीन सांगायला? ती जमीन आम्हाला सांगते की त्या कॅरेक्टर लिहायचं बाई. ती माझ्या भावाला म्हणजे मी तू हे केलं तुला माझ्या भावापासून धोका आहे ना, मग तुझ्या नवऱ्यांनी रितसर यावं, पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावी. भाऊ काय धोका आहे त्याच्यापासून, तू बिरासोबत येतील त्याची कंप्लेंट देते. ही कुठली कॅरेक्टर आहे तुझं? एवढं बोलतोय. आणि त्याच्या बघा कारवाई करा आणि बंफाचा समोर घेऊन बसा तुम्ही आणि मिटवून टाका तुमचं.